रवी, ही शाळा मी बंद करणार म्हणजे करणार. नुसती बंद नाही, कायमची बंद करणार. हा जो काही गोंधळ चाललाय ना, चालू दे. आणखीन किती गोंधळ घालायचा असेल ना तेवढा घालू दे. अगदी राडा होऊ दे, वेळप्रसंगी गोळीबार झाला तरी चालेल, त्यामध्ये 4 माणसं गाडली गेली तरी चालतील, पण हे सगळं होऊ देणार. आणि काही झालं तरी ही जागा मी सोडणार नाही. अरे काय काय तर मराठी शाळा म्हणजे कसं ज्ञानाचं मंदिर वगैरे, काय कुठे. अरे उगीच लोकांची इमोशनली इन्व्हॉल्वमेंट असते या सगळ्या गोष्टींमध्ये. याचं काही नसतं. शेवटी शाळा म्हणजे सुद्धा एक धंदाच आहे. आणि त्यातूनही मराठी शाळा चालवणं म्हणजे तर बुडत्याचा धंदा. म्हणजे याच्यामध्ये कधी तुम्हाला नफा होऊच शकत नाही. काय शाळा चालवणं म्हणजे काय खाऊ आहे का? सोपी गोष्ट वाटते. त्याच्यापेक्षा इंग्रजी शाळा चालवाना बघा ना, त्याच्यामध्ये काय फायदा असतो ते कळतच नाही लोकांना. कामिनीजी, अहो जी गोष्ट तुम्हाला कळते ती सगळ्यांना कशी कळेल नाही का? आणि मला माहिती आहे, म्हणून तर आपण पार्टनर्स आहोत, राईट? आणि म्हणूनच इतके महिन्यांपासून हा प्लॅन मी तयार करून ठेवला होता. काय हा एवढा गोंधळ कसा काय घालू शकतात? मला एक कळत नाही, मराठी शाळेमधल्या पालकांचं एवढं धारिष्य कसं होईल? काय वाटतंय? काय कोणाचा सपोर्ट असेल या ना? नाही, सपोर्ट कोणाचाही असू दे, हे असे प्रॉब्लेम्स मी चुटकीसरशी सॉल्व्ह करतो. तुम्ही थांबा, मी बघतो. सिद्धू, यांना एक कळलं की काय की यामागे मी आहे. यांना कळलं तर गेम ओव्हर. रवी, रवी, हां, काय काय झालं? नाही हो, कोणी फालतू लोक आहेत कोणीतरी. फालतू लोक आहेत? रवी, खरं आहे तुझं म्हणणं. अशी तशीच लोक आहेत. पण आत्ताच तू म्हणालास ना, या अशा माणसांना तू असं चुटकी सरशी सरळ करून दाखवशील. माझी तर धड चुटकी सुद्धा वाजत नाही. हे काय बुवा आपल्याला जमणार नाही, ते तू करायचं. आपल्या हातवर ते तू बघायचं. नाही, गरजच नाही आहे ना. सिक्युरिटी गार्ड्स आहेत आपले खाली, ते बघून घेतील. यू डोंट वरी. अन्नपूर्णा ही चिवट म्हातारी आणि ती गावछाप कमळी तिच्यासोबत. अरे या दोघींचं ही सिक्युरिटी काय वाकडं करणार आहे? पण याला, या सद्गृहस्थाला सांगून काय उपयोग आहे? मी तर पुढे जाऊच शकत नाही बुवा. सिद्धिराज आणि लक्ष्मी यांच्या समोर जाणं शक्य नाही. पण यांना हे कळायची गरज नाही. उगाच माझी इमेज डाऊन असू देत. भाऊ नाही, हे इथे काय झालं? इथे सगळे असे जमा का झालेत? इथे भांडण होणार आहे का? इथे मारामारी होणार का? आई आनंदी, कशाला घाबरतेस तू इतकी? आपल्याला बाबांनी बोलवलं नाही इथे, म्हणून आलोय आपण. मग घाबरायचं नाही अजिबात. आपण बघूया ना आतमध्ये काय ते. मी आहे ना, चला, अजिबात नको घाबरू. शेवटचं सांगायलोय, बऱ्या बोलांना सगळ्यांनी आज जाऊ द्या. तुमचा अरे रावीपणा बास करा. पालकांचा आणि मुलांचा हक्क आहे शाळेत जाण्याचा. नाहीतर काय, इथं काय आणि कशासाठी चाललंय हे बी जाणून घ्यायचं त्यांचा हक्क आहे. त्यामुळे तुम्ही असं अडवू शकत नाही. हे बघा, तुम्ही सगळे मागे व्हा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर
हे ह्यांना सगळ्यांना बाहेर काढा रे. हिम्मत कशी झाली तुझी ह्यांना हात लावायची? दम असेल तर आता हात लावून दाखव. ऋषी मला न्यूज मिळाली तसा तडक इथे निघून आलो. या ना प्लीज, या या बाई या. ऋषी सर, या प्लॅन मध्ये जे कोणी आहेत त्यासने आपण ते पळून जायच्या आत पकडलं पाहिजे. बरोबर आहे. एक काम करूया, ऋषी, कमळी, तुम्ही त्या बाजूने बघा, मी या बाजूने बघतो. आज काहीही झालं ना तरी सोडायचं नाही येतात. चला. भावना, तू आनंदीला सांभाळ. मी आणि बाई पण बघतो. बाई चला. ऐका, कोणी सापडलं तुम्हाला? नाही, कोणीच नाही. पण माझी पक्की खात्री आहे ते शाळेतच आहेत. चला चला शोधूया, चला. सिद्धू दादा, हे बघ, शिक्षक कक्ष. कदाचित आत असू शकतात ते. लोकांना आपण इकडे आहोत याचा अंदाज याच्यात आपण आज जाऊया. अरे इथे तर कोणीच नाहीये. सिद्धू दादा नाही, हे बघ, हे कप आणि ग्लास. म्हणजे ती माणसं इथंच होती, बाहेरचा गोंधळ ऐकून पळून गेली. एक 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 मिनिट, म्हणजे याचा अर्थ ते दुसऱ्या कुठेतरी वर्गात गेले असते. कुणाच ठाऊक रं. थांब, मला वाटतंय मुख्याध्यापकांच्या खोलीत गेले असते. असू शकतो. पण मला काय वाटतंय माहितीये का, की कदाचित त्या लोकांना अंदाज आला असेल की आपण इकडे आलोय. एक काम करूया, तू प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये चेक कर, मी बाकी वर्गात बघतो. ठीक आहे, चल. मुलांनो, आपण सगळे त्या वर्गात बसूयात. हा, ताई जरा या सगळ्या मुलांना घ्या तिकडे. चला 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 चला. आता कशाला ओरडतोयस? तिकडे घाटावर तुझी इतकी वाट बघत होते तेव्हा तर पिंड शिवायला आला नाहीस, आणि इथे कशाला मला त्रास द्यायला आलायस? इथे तर कोणीच नाहीये. चल लक्ष्मी. बाई, काय झालं ग? बाई, हा माझा वर्ग आहे. खूप आठवणी येतो इथल्या, आणि आता हे लोक म्हणतात की माझी शाळा बंद करणार. अगं खरंच ग लक्ष्मी, खरंच की. इयत्ता 9वीचा वर्ग. अगं, या शाळेत माझ्या डोळ्यासमोर किती मुलं मुली घडली आहेत. आज तू ही बातमी सांगितलीस आणि धक्काच बसला ग मला. विद्येचं पवित्र मंदिर आहे हे बंद करण्याचा विचार कसा काय आला यांच्या डोक्यात? काहीच कसं वाटत नाही या लोकांना. दुष्ट लोक आहेत ते बाई.